सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग 117। अभंग क्रमांक 229। मी दास तयाचा जया चाड नाही। सुख दुःख दोहाविरहित जो एक राहिलासे उभा भिवरेच्या तीरी। कट दोही करी धरोनिया ध्रू नवल काही तरी पाचारिता पावे। त्वरित धामवे भक्तिकाजे दोन सर्व भार माझा त्यासी आहे चिंता। तोंची माझा दाता स्वहिताचा तीन तुका म्हणे त्यास गाईन मी गीती। आणिक ते चित्तीन धरी काही चार। अभंग क्रमांक 230। यासी कोणी म्हणे निंदेची उत्तरे। नागवला खरे तोची एक एक आड वाटे जाता लावी नीट सोई। धर्मनीत ते ही ऐसी आहे ध्रू नाईकता सुखे करावे ताडण। पाप नाही पुण्य असे फार दोन जन्मव्याधी फार चुकतील दुःखे। खंडावा हा सुखे मान त्याचा तीन तुका म्हणे निंब दिधल्या वांचून। अंतरींचा शीण कैसा जाय चार। अभंग क्रमांक 230। यासी कोणी म्हणे निंदेची उत्तरे। नागवला खरे तोची एक एक आड वाटे जाता लावी नीट सोई। धर्मनीत ते ही ऐसी आहे ध्रू नाईकता सुखे करावे ताडण। पाप नाही पुण्य असे फार दोन जन्मव्याधी फार चुकतील दुःखे। खंडावा हा सुखे मान त्याचा तीन तुका म्हणे निंब दिधल्या वांचून। अंतरींचा शीण कैसा जाय चार। अर्थ मी जे काही बोलणार आहे याला कोणी जर निंदेचे भाषण म्हटले तर तो फसला जाईल। कोणी जर अधर्माकडे जात असला त्याला नीटसोईला लावणे ही धर्मनीती आहे व आपण जर चांगले सांगत असताना कोणी ऐकले नाही तर त्याच्याशी सुखाने भांडावे व त्याला मारही द्यावा यात कसलेही पाप नसून उलट आधी पुण्याच आहे। जर आपण असे केले तर त्याची जन्मव्याधी व दुःखे यातून खंडन होईल म्हणून त्याची मान खंडना सुखाने करावी। तुकाराम महाराज म्हणतात कडू लिंबासारखे कडू औषध असल्याशिवाय त्याचा ताप कसा जाईल। दुर्जनालाही शिक्षा केल्याशिवाय तो कसा नीट होईल। अभंग क्र 231। निवडे जेवण सेवटींच्या घांसे होय त्याच्या ऐसे सकही एक पाहिजे झाला बुद्धीचा पालत। केली खटपट जाय वान्या ध्रू संपादिले व्हावे धरिले ते सोंग। विटंबना व्यंग पडियाली दोन तुका म्हणे वर्म नेणता जे रांधी। पाहवी ते बुद्धी अवकळा तीन। अर्थ एखाद्या गोष्टीचे मर्म जाणणे किती आवश्यक आहे हे सांगण्यासाठी महाराज म्हणतात संपूर्ण जेवण झाले आणि शेवटचा घास जर गोड लागला तर जेवण चांगले लागते। आपली सद्बुद्धी हिचा पालट कधीही होऊ देऊ नये कारण असे झाल्यास सर्व खटपट व्यर्थ ठरते। जे सत्कार्य हाती घेतले ते सत्कार्य पूर्णपणे तडीस नेले पाहिजे नाही तर फजिती होते। तुकाराम महाराज म्हणतात एखाद्याला जर स्वयंपाक येत नसेल आणि त्याने जर स्वयंपाक करण्याचा शहाणपण केला तर त्याची शेवटी फजित होते। त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे मर्म हे माहीत पाहिजे।